दिनेश साबळे आणि त्यांचे सहकारी गोडके सर असतील आणि बाकी सहकारी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कार्यक्रम आपल्या स्थानिक वेळेपेक्षा थोडा जास्त लांबलेला आहे, त्याच्यामुळं मी जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही, 2 मिनिटाच्या आतमध्ये संपवून टाकतो. आता संघर्षभूमी ह्या अर्थाने म्हटलो की आपण विद्यापीठात येऊन म्हणजे आपण जर हनुमान जयकर लायब्ररीशी मी संबंधित आहे आणि आपल्या हनुमान लायब्ररीशी पण मी संबंधित आहे. हनुमान लायब्ररीची उत्पत्ती ही जयकरला एक्सटर्नल विद्यार्थी होते, त्यांना बसून न दिल्यामुळे झाली जवळजवळ 2003च्या आसपास. त्यावेळेस मी थोडा वेळ तिकडं हनुमान लायब्ररीला बसायचो आणि तिथनं बऱ्याच आपल्या सहकारी मित्रांच्या ओळखी पाळखीतनं म्हणजे सगळ्यांची परिस्थिती तशीच असायची त्यावेळेस. म्हणजे आपण तसा विचार केला तर म्हणजे खूप अडचणीत असलेली लोक तिकडं हनुमान लायब्ररीकडे होती. म्हणजे जे संघर्षाचं होतं म्हणजे आपण आधी चहा प्यायला पैसे नाही किंवा डब्याची वाट बघत बसणारे असे कितीतरी आपले मित्र जवळचे बघितले. आता कुणी या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाला असेल किंवा नसेल हा काही विषय नाही. आपण आज मित्र म्हणून भेटतोय, बरोबर. त्याचा हुद्दा पद याच्यामध्ये कुठं येऊ नये असं मला वाटतं आणि कुणी आणणारी नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आता 10-15-20 वर्षातनं असा योग आला, बरोबर. आता 40 ओलांडली, कुणी 40च्या आसपास आहे आणि आता एक अजून 10-15 वर्षातनं एखादा योग येईल, बरोबर. ज्या वेळेस जो भेटेल, जो मित्र भेटेल त्याच्याशी तुम्ही चांगल्या प्रेमात. आता मला असं म्हणायचं की आपल्याला आठवणींचा उजाळा म्हणजे काय की आपण संघर्ष करत असताना आता माझी बरीचशी नावं विसरून गेली होती. संदीप कल्याणकर आणि मी रूम पार्टनर होतो, पण तू कुठेतरी विस्मृतीत गेला होता आणि आज अचानक समोर आल्यानंतर अरे संदीप हाला ओळखतो पण माझ्या तोंडातलं नाव आहे ना, लवकर नाव आठवणं मला. म्हणजे ह्या ज्या गोष्टीत आता हा जो स्नेह मेळावा आयोजित केला ह्याला त्यातून उजळणी मिळाली, बरोबर. कोण कोणत्या पोस्टला बसलाय, कुणाला पोस्ट मिळाली कुणाला नाही मिळाली ह्याच्याशी काही देणं घेणं नाही कोणाचं, बरोबर. जो तो आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने जो गेला, जे चांगले विचार मला मिळाले, जसं खोमके साहेबांनी सांगितलं की आपली एक वैचारिक बैठक इथं निर्माण होते आणि त्या बैठकीतनं ज्याला जे काही मिळालं त्या मार्गाने तो यशस्वी आहे. आयुष्याला काही म्हणजे प्रत्येकाची जशी फिलॉसॉफी असेल, जगण्यापुरता कुणाला जगण्यापुरता पैसा आवश्यक आहे, कुणाला जास्त पैसा पाहिजे, कुणाकडे नाही, त्याचा त्याच्यासाठी संघर्ष चालू आहे. हे चालूच राहणार, हे आयुष्याचं राडगाडगे चक्र आहे, बरोबर का नाही. पण त्याच्यामधनं आपण मित्र म्हणून भेटत असताना किंवा वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपलं वर्क लाईफ अँड बॅलन्स म्हणतो. आता ह्या बॅलन्सचा पार्ट हा स्नेह मेळावा आहे, बरोबर आहे. आपण सगळे मित्र आज भेटतो, ह्याच्यातनं काही असेल आपण म्हणजे जरी सगळे मित्र आपण मी सगळ्यांना ओळखत नाही, या 2-3 टप्प्यातले विद्यार्थी म्हणजे हे 2-3 टप्प्यातले विद्यार्थी आहेत ना. ह्याच्यात 2003ला लायब्ररी सुरू झाल्यानंतर त्या काळात मी थोडे दिवस होतो, नंतर 8 नंतर 12 पर्यंत असा संबंध आला माझा जयकर लायब्ररीशी. पण त्या काळातले काही विद्यार्थी आहेत. मग ह्या ज्या काळातल्या प्रत्येकाचं तसं वेगवेगळे, त्याच्यामध्ये किचन कॅबिनेट सारखे थोडे क्लोज ग्रुप्स होते, मग ते लोक लगेच आठवतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातनं तुम्ही हा योग घडवून आणला. आणि मी आता मुंबईला, मी बाळासाहेब नागवे, मुंबईला जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे. तुम्ही मुंबईला कधीही या, माझ्याकडे कोणतं काम आहे तुमचं स्वागत आहे, कुणीही येऊ आपला. आणि आता पुढच्या आयुष्याच्या वाटचालीत आपण असं म्हणू की आपण 5 वर्षातनं 4 वर्षातनं 1 वर्षातनं भेटायचा प्रयत्न करू. आणि कृष्णासारख्या उत्साही कार्यकर्त्यांमुळे हे घडवून आलेलं आहे. आणि मी सगळ्यांना आपल्या पुढील कार्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो.